नमस्कार, कुक विथ मी चॅनलमध्ये स्वागत आहे। उपवासाला साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे साबुदाणा फ्राईज नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी बाउलमध्ये भिजवलेला साबुदाणा घेऊया। त्यामध्ये शेंगदाणा कूट टाकून घेऊ, कुटलेली हिरवी मिरची, उकडलेला बटाटा। बटाट्याचं प्रमाण हे साबुदाण्यापेक्षा कमी असायला हवं। चिरलेली कोथिंबीर उपवासाला चालत असले तर टाकू शकता। जिरे टाकून घेऊ, चवीनुसार मीठ किंवा शेंदलूण टाकू शकता। हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर घट्ट गोळा बनवून घेऊ। घट्ट गोळा झाल्यानंतर अशा प्रकारे साबुदाणा फ्राईज बनवून घेऊया। अशा प्रकारे सर्व साबुदाणा फ्राईज बनवून घेतलेले आहे। तेल गरम झालेलं आहे का चेक करून बघूया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण साबुदाणा फ्राईज टाकून घेऊ। फ्राईज टाकताना गॅसचा फ्लेम मोठा असायला हवा, कारण जर लहान असला तर फ्राईज ऑइली होऊ शकतात। सोनेरी रंगापर्यंत तळून घेऊया। बघू शकता तुम्ही सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण काढून घेऊया। पाहू शकता आवाजावरूनच किती क्रिस्पी झालेले आहेत। एक तोडून दाखवते। अशा प्रकारे रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।